2 ओवर 10 रन और 4 विकेट 4 शिकार, तो ये बने हैं मैन ऑफ द मैच के हकदार। दूसरा सेमीफाइनल का मुकाबला शुरू होने जा रहा है। 30 मिनट का समय आपको दिया गया। अगर देखिए 30 मिनट का समय समाप्त होता है, उसके बाद में और 5 मिनट का समय होता है, तो 2 खिलाड़ी जो बाउंड्री लाइन पर है वो दायरे के अंदर आएंगे। पहले 30 मिनट में आपका एक खिलाड़ी दायरे के अंदर आएगा। अगर और 5 मिनट का समय आप खोते यहाँ गवाते हैं तो और 2 खिलाड़ी जो है बाउंड्री लाइन से दायरे के अंदर आने वाले। पुन्हा एकदा पहा, 30 मिनिटाची वेळ तुम्हाला दिलेली आहे आणि 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही 6 षटक पूर्ण करू शकला नाहीयेत तर एक तुमचा खेळाडू बॉडीवरती असलेला जो सर्कल मध्ये येईल, पण 35 मिनिटाचा वेळ घेतला तर 2 खेळाडू या ठिकाणी सर्कल मध्ये येतील। पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती हल्ला, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार। शुभम शेळकेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार, धावसंख्या 6। अमित तांबे गोलंदाजी मार्कवरती अत्यंत महत्त्वाचा षटक आहे। श्रीकांतवरती देखील लक्ष असेल, श्रीकांत कोणे नॉकआउटमध्ये आहे आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय। रचनात्मक बॅटिंग करत असताना शुभम शेळके लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, अक्षय आमच्या बाजूला वळतायत, हात करतायत समांतर, धाबा येतात अमांतर आणि धावपलकडून धाबा होते 7। यश फॉर्म मध्ये खेळाडू आहे, शुभम शेळके फॉर्म मध्ये आहे। 2 मातबर संघामध्ये लढाई आहे। डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा, सचिन ढवळे प्रहार 11। ओ हो खोलले अक्षरशः सचिन ढवळे सर जोरदार अपील करतायत। हा चेंडू अगदी पाहण्यासारखा असेल। टेनिस क्रिकेट .in वरती आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहताय, प्रक्षेपण पाहताय। बघा काय चेंडू होता। अमित तांबे कसलेला खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू, लेग कटर, चेंडू वळला आहे म्हणजे इथे चेंडूने घेतली गिरकी, बॅट्समनची घेतली फिरकी अमित तांबे। त्यानंतर उत्तर दिलंय, 73 उत्तर आहे। चेंडू जाईल सीमारेषा पार, धावमिती 6, षटकार। आस्था बिलकॉन षटकार। कमालीचा फटका, ऑफ नंबरचे चेंडू लँड केला होता। आता त्यानंतर बघा काय झालंय, वाह काय फटका सजवलाय शुभम शेळकेनं, पूल केल्या ऑन साइडला। बट विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याला कोणतीच संधी मिळाली नाही। धावफलक दाबा आहेत 13। 2 मोठे फटके आतापर्यंत शुभम शेळकेच्या बॅटमधनं। अमित गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल। छान बॅटिंग मैदानावरती स्ट्रायकरला चेंडू ड्राईव्ह केला, एकच धाव मिळेल। एकेरीला धावसंख्या वाढते। डगआउट मध्ये टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालेला आहे। भोपोपड वाजतील, थोडाच वेळ भोपोपड वाजायला सुरुवात होईल, कारण आज ग्रँड फिनाले आहे। प्रतीक दादा, गणेश दादा, आपण यापूर्वी सामना पहिला नांदेड सिटी पहिला समीरचा सामना, त्यानंतर सचिन ढवळे प्रहार 11, डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा मॅच क्रमांक 2 दुसरा समीरचा सामना अतिशय महत्वाचा आहे। धावसंख्या धावपलकडती 14। ऑन साइड क्रॉस खेळायचं होतं, या चेंडूवरती अमित फलंदाजाला केलंय आश्चर्यचकित, पकडले पायचित फलंदाज यश। टीव्ही अंपायरच्या दिशेनं जावं लागेल। टीव्ही अंपायर असतील संजय भालेराव, अजय आवळे, अक्षय निर्मल, संजय भालेराव, त्यांनी अनुभवी पंच मैदानावरती खूप चांगले काम करतायत। दापलकर धाबा आहेत 14, खेळ थांबलेला आहे, डिसिजन पेंडिंग असणार आहे। प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा परभणी ठरणार आहे। आजचा अंतिम दिवस आहे। मानाची स्पर्धा सिंहगडच्या मैदानावरती, बघूया काय घडते आणि काय बिघडते। डिसिजन संजय भालेराव, बॅटरी .ai प्रेझेंट, खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 महासंग्राम, क्रिकेटचा थरार, स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे शिल्पकार अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर। फलंदाज आउट। तुम्ही चॅलेंज केलं होतं, रिव्ह्यू तुमचा लॉस तुम्ही केलाय आणि इथे बॅटरी .ai विकेट।
अतिशय शानदार खेळ मैदानावरचा जर खेळ आता बघितला तर अमित वरती हल्ला झाला, विशेष करून शुभम शेळकेनं त्याच्यावरती हल्ला तोडला. पण दुसऱ्या बाजूला जो फॉर्म मध्ये असलेला खेळाडू यश, टीमचा कर्णधार, त्याची विकेट देखील प्राप्त केले. प्रेक्षकांची संख्या देखील वाढते. अमित गोलंदाजी मार्क वरती ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू बॅट वरती नीट आले नाही, मिस टाइम स्ट्रोक पकडलाय जेल. बॅटवर बॅक टू द पॅव्हलियन, सुरेख झेल साईडला पकडलाय. अमित या ठिकाणी दुसरी विकेट घेतोय. बॅटरी डॉट या विकेट. आपण ऍक्शन रिप्ले पाहिलाय. काय घडलं होतं मैदानावरती, चेंडू खेळत असताना बॅटचा जो चेहरा आहे तो बंद झाला, लवकर बंद झाला आणि त्यामुळे चेंडू हवेत, चेंडूच्या खाली साईल आला. अप्रतिम झेल पकडलाय. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट, नास्कोर 14-2. आता ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती सिंहगडचे अत्यंत सुंदर विलोभनीय असं मैदान, अद्भुत दृश्य अर्थात व्यंगम दृश्य सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता. शानदार खेळ मैदानावरती तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 14-2 स्थिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजय पुराणिक गोलंदाजी मार्गवरती अष्टपैलू खेळाडू आहे. प्रेक्षकांसाठी परबडी असणार आहे. सिंहगडचं मैदान आहे. सुट्टीचा दिवस जरी असला नसला तरी काय फरक पडत आहे पुण्याच्या प्रेक्षकांना. क्रिकेटचे चाहते हे या मैदानावरती इथं आपण सातत्यानं पाहिले. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजय पुराणिक, खेळाची जबाबदारी असेल शुभम शेळकेची. फटका खेळायचा होता, जोरदार अपील केले, पंचर कुठला प्रभाव नाहीये. अतिशय महत्वाचं षटक आहे अजय पुराणिक. प्रहारचा उपमाचा एक सचिन ढवळे, प्रहार 11. सचिन ढवळे सर या ठिकाणी आपण पाहू शकता मैदानावरती आहेत. सामना अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाजी देखील भन्नाट होते आणि आमच्या बरोबर शैलेश जॉईन होतात. शैलेश, धन्यवाद. थोड्या वेळासाठी मी प्रशांत आदवडे सरांना इथे थांबवेल. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे, राजकीय क्षेत्रामध्ये नव्यानेच पदार्पण करत असताना समाजाची सेवा त्यांच्या माध्यमातून जी केली जाते, या स्पर्धेदरम्यान देखील त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय. ते निलेश धमिष्टे सरांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर. आपलं खडकवासला प्रीमियर लीग अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. ओटो कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर, धन्यवाद. 77,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 77,777. अर्थात या स्पर्धेकरता खडकवासला या अतिशय भव्यदिव्य मंचावरती स्वतःला सिद्ध करत जर आज तुम्ही चॅम्पियन बनलात, त्यासाठी लढाई आहे. ओ अतिशय जबरदस्त गोलंदाजी, स्टंप मध्ये गोलंदाजी केली जाते. स्टंप के अंदर गेंदबाजी कर रहे गेंदबाज अजय. स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर बैटरी डॉट प्रेजेंट खड़गपुर प्रीमियर लीग 2025 एंड 26. पहले बस संस्करण का खेल आप देख रहे हैं. अनिल बाबूकर, अमरदादा खेडेकर टूर्नामेंट के आयोजन करता. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस ऑल साइड पर गेंद, अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. बंदे में है दम, इन्होंने दिखाया यहाँ दम खम. लगा शानदार आस्था बिल्कॉन चौका. ब्यूटीफुल शॉट, शानदार बल्लेबाजी. फुल टॉस पर बल्लेबाज बॉस बने, खिलाड़ी है बाउंड्री पर, उनके पास कोई मौका नहीं है. टप्पा खाती गेंद बाउंड्री के बाहर चली गई है. दर्शनीय स्ट्रोक शुभम का. बिंदी गेंद चौका, उसके बाद में बिंदी चौका. अभी तक का ये लेका चौका. अजय पुरानी गेंदबाजी करने. शानदार आयोजन इस प्रतियोगिता का है. खड़गपुर प्रीमियर लीग 2025-26. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. बल्ले का किनारे का स्कोरिंग पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड जरूर करेंगे. तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. दूसरा ओवर प्रगति पर, स्कोर 23 रन 2 विकेट के नुकसान पर. कुमारदादा कोंडाळकर स्टँड आपण बघू शकता. तिथे आता प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली. स्वर्गीय कुमारदादा कोंडाळकर स्टँड, त्याचबरोबर आपण या ठिकाणी
कैलासवासी संपत भाऊ चरबट स्टँड केले सोपा तर झेल नाही प्रयत्न केलाय चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं लॉंगॉनच्या दिशेने गेलाय चांगलं बॅटल पाहायला मिळतंय आज शैलेश बोपू पण वाचतायत आम्ही 9 मिनिटं आले 9 किती वेळ आहे सर आयटम वरती इकडे रिवर्स नको हॅलो प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक इथे येत आहे राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाईल मैदानाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर राजेशाही गोल्डन रिसॉर्ट निलेश धमिष्टे यांच्या वतीने त्या खेळाडूच्या फॅमिलीसाठी 1 दिवसाचा स्टे संपूर्णरित्या फ्री दिला जाईल ओ टू कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर थँक्यू शैलेश अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती ओहो कडक फटका काय फटका खेळलाय मिड विकेटला सीमारेषा पार चेंडू जाईल 6 धाबार करता आस्था बिलकॉन सिक्सर के 28 वरती घेतोय धावसंख्या 31 ला 2 दुसरा फायनलचा सामना मैदानावरती तमाम प्रेक्षकांसाठी परवडी ठरते प्रेक्षकांसाठी यात काही शंका नाहीये एक झेल सुटलाय शुभमचा त्यानंतर तो मैदानावरती काय बॅटिंग करते जबरदस्त कामगिरी त्याने केले चमकदार कामगिरी लक्षवेधी कामगिरी करत असताना शुभम शेळके 28 धावांवरती पोहोचलाय 10 चेंडू मध्ये ओ हो गोलंदाज टप्पा चुकला बॅट्समनने गुडघा टेकला आणि शुभमने काय षटकार ठोकला आस्था बिल्डकॉम षटकार गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून बक्षीस असेल 251 रुपयाचं हे पारितोषिक आता या ठिकाणी जाहीर झालेलं आहे निलेश साहेब तुमचे मनापासून धन्यवाद राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून एका हातात झेल पकडला 251 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी परवडी असताना झेल पकडल्यानंतर लगेचच समर्जन कक्षाकडे यायचे आपल्याला के बाहर गेंद थी खूबसूरती के साथ गेंद को खेलते पॉइंट बाउंड्री की तरफ दर्शनीय स्ट्रोक गेंद बाउंड्री के बाहर यहां मौका मिला जबरदस्त स्ट्रोक आस्था बिल्डकॉम चौका वाह शुभम वाह काय बॅटिंग मैदानावरती करतोय 41 धावा 2 गटाच्या मोबदल्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन 13-14 मध्ये 38 शुभमने मैदानावरती चौकार षटकारांची आतषबाजी केली श्रीकांत कोणेवरती हल्ला गोलंदाजी मार्कवरती श्रीकांत सज्ज असेल बॅकफुट गेलाय पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं चेंडू गेलाय चॅम्पियनला पाठलाग केला जातोय एकच धाव मिळेल प्रसन्ना आणि शुभम शेळके ही जोडी जमले मैदानावरती धावसंख्या 42 ला 2 आहे षटक क्रमांक 3 खेळाडू आहे मैदानावरती आपण बघितलं त्याचा खेळ जबरदस्त आहे पहिले 2 मॅच मध्ये त्यानं तडाखेबंद बॅटिंग केले अर्धशतक झळकावलेले आहेत आज चांगला चेंडू होता आणि त्याचबरोबर हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे
श्रीकांत कोणे महत्वाचा षटक समाप्त. या षटकामध्ये 17 धाबा धावपलकर धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42ला 2. सामना सुरू आहे. सचिन ढवळे प्रहार 11 डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा शुभम शेळके व आयकॉन आहे. दुसऱ्या बाजूला अमित तांबे तर संघ मालक सचिन ढवळे सर आणि ध्रुव काळेल संघ मालक आहेत. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर 42 चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. 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 ड्रोन व्ह्यू आपल्या या ठिकाणी नजरेस पडते. अर्थात विहंगम दृश्य सिंहगडचं कॉलेज आणि त्याचं असलेलं क्रिकेटचं मैदान. अनेक वेगवेगळ्या स्पर्धा इथे होत असतात. आज आपण खडकवासला प्रीमियर लीग 2026 पाहतोय. त्याचबरोबर एकातने कॅच पकडला तर राजशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून 251 रुपये पारितोषिक निलेश दादा धमिष्ट यांच्या माध्यमातून वाईट यॉर्करने सुरुवात केली. अजय पुराणिक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना एकातनं झेल पकडला तर लगेचच त्या मित्राला मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. 251 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. राजशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून निलेश दादांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. 42ला 2. छान गोलंदाजी आतापर्यंत अजय पुराणिकने केले. चेंडूकडे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती जोपर्यंत पकडे थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाले. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 44ला 2. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. 9 धावांची आवश्यकता आहे अर्धशतक झळकावण्याकरता शुभम शेळकेला. पहिल्या 2 सामन्यामध्ये दमदार अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. शानदार बॅटिंग इन्फॉर्म बॅटर शुभम शेळके. 16 चेंडूमध्ये 41 धावा त्यांना आतापर्यंत ठोकल्यात. अजय पुराणिकचे षटक आहे. या ठिकाणी शुभम शेळकेने या स्पर्धेत 3रं अर्धशतक झळकावलं तर राजशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून आपल्यासाठी दोघां जणांसाठी इथे राहण्याची खाण्याची अगदी सगळी मोज मजा करण्याची पसंती असणार आहे. ओके दिलीप दादा थँक्यू सो मच. तुम्ही आलाय ना जरा शेअर मार्केट वरती गेले आणखी बक्षिसांची खैरात सुरू झाली. कॅश साठी 251 रुपये दिलीप दादा थँक्यू सो मच. 46ला 2. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक बॅट हातातून निसटले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे एकच धाव मिळेल. एक धावसंख्या पोहोचली ती आता 4थ्या षटकात. 47ला 2. अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती तमाम प्रेक्षकांसाठी. अजय पुराणिकने जबरदस्त कामगिरी केली. प्रभावी कामगिरी केली. अजय पुराणिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू खेळला. एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अतिशय वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव खेळण्याची पसंती सुवर्ण संधी बॅटरला. प्रसन्न देखील सेन्सिबल बॅटिंग करत असताना 4थ्या षटकाचा खेळ. 48ला 2 स्थिती आहे. महत्वाचा सामना तमाम प्रेक्षकांसाठी. सेमीफायनल क्रमांक 2 सध्या आपण पाहताय tenniscricket.in वरती. चेंडू आणि बॅट चिकड फलंदाज शुभम शेळकेची खळी संपुष्टात. 44 धावांवरती तो बाद झालाय. 19 चेंडूमध्ये 44 धावा. बॅटरी डॉट AI विकेट. श्री 11 नितीन अलाट यांचा संघ. संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉईज चंद्रशेखर बोरी यांचा संघ. आपण टॉस साठी तयार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 48ला 3. अजय पुराणिक अप्रतिम गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते. सुमित जाम या ठिकाणी बक्षिसामध्ये कशी वाढ झाली ते देखील तुम्हाला सांगेल. महत्वाचं म्हणजे हा सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी यात काही शंका नाही. परंतु राजशाही गोल्डन रिसॉर्ट जर या स्पर्धेमध्ये एकातनं झेल पकडला तर झेल पकडणाऱ्या खेळाडूसाठी या ठिकाणी प्रेक्षकांसाठी 271 मिळणार आहेत. पण तुम्हाला राजशाही थाट असेल तुमचा निलेश दादा. राजशाही गोल्डन रिसॉर्ट मध्ये तुम्हाला तिथे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था मोज मजा करण्याची व्यवस्था मिळेल.
निलेश दादा दमेष्टी व्यासपीठावरती दाखल झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धाबरकर धाबा 48-3, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. श्रीकांत कोणेचे महत्वाचा षटक आहे. पहिल्या षटकात 17 धाबा खर्च केल्या होत्या. प्रसन्न 3 वरती बॅटिंग करतोय. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळलाय. एसच्या कव्हरला पाठला केला जातो. चेंडू नाही थांबणार. व्हॉट अ शॉट. पंचांचा इशारा 6 धावांचा. डीप एसच्या कव्हरला षटकार. लाजबाब असता बिल्डकॉम षटकार. चर्चा होते त्यांच्या चषकाची. ए महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला 3 षटकारासाठी देखील आता पारितोषिक अगदी थोड्याच वेळात जाहीर होत आहे. 1 षटकार तर आलाय. प्रसन्ना, वा प्रसन्ना. एक आणखीन एक पारितोषिक येते, लवकर मी जाहीर करतोय. 3 षटकारांसाठी शूज असणार आहेत आणि त्याचे प्रायोजक असतील सूरज मते, कोयरो हँडक्रॉप. शूज 15,000 रुपयाची त्याची किंमत असणार आहे. शेअर मार्केट निलेश दादा तुम्ही सुरुवात केली, त्यानंतर आता सूरज मते आलेले जॉईन झालेले आहेत. हळूहळू ही संख्या वाढत जाणार आहे. सूरज दादा तुमचे धन्यवाद, थँक्यू सो मच. पुढे सर साबत. ओ माय गॉड, खतरनाक खतरनाक स्ट्रोक. छोटू सीमारेषा पार. आस्था बिल्डकॉन षटकार. क्रिकेटचा जल्लोष जेल पकडलाय का? सुटलाय. जेल सोडू नका. जेल सोडला तर गोल्डन रिसॉर्ट मध्ये तिथे तुम्हाला जी एन्जॉयमेंट करायची ती मौज मजा करायची. 251 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर 2000 2 हातात घेतला तर स्टे आहे. 1 हातात घेतला तर 251 आणि परत स्टे आहे. आणि जर तिसरा षटकार ठोकला असता तर सूरज मध्ये यांच्याकडून 15,000 रुपये किमतीचे कोयरो हँडक्रॉप शूज तुम्हाला मिळाले असते. आता शेअर मार्केट भरपूर वरती गेले. अजूनही यादी मांडणार. धाव संख्या 62ला 3 आहे. निलेश दादा सांगा. 3 षटकार 3 चौकार 4 षटकार चौकार 4 चौकार 3 षटकार. पूर्ण कुटुंबासह त्या ठिकाणी जायचंय आणि तुम्ही गोल्डन रिसॉर्ट मध्ये एन्जॉय करायचंय. बॉल टाक यार. बॉल कशाला घेऊन थांबलाय? बॉल टाक ना. त्याचबरोबर राजेशाही गोल्डन रिसॉर्ट कडनं आणखीन एक महत्वाचं पारितोषिक आहे. एकाच प्रेक्षकाने 2दा एका हातामध्ये झेल पकडला तर त्याला सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरे शैलेश कॉमेंट्री करू की फक्त हेच अनाउन्समेंट करू? आज दिवसभर मला वाटतं हेच करावं लागणार आहे. 3 षटकारासाठी देखील 15,000 रुपयाचे शूज तुम्हाला मिळणार आहेत. कोयरो हँडक्रॉप कंपनी. सूरज मते 65ला 3. अतुल आपला भोपळा पडू शकत नाही. प्रसन्न 20 मध्ये घेत. श्रीकांत कोडेवरती हल्ला चढवला गेलेला आहे. महत्वाचा सामना. पुढे चेंडू खेळला ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पकडला झेल. अतुलचा संपला खेळ. बॅटरी डॉट AI विकेट. टाकून दे ना बॉल लगेच. राजशाही गोल्डन रिसॉर्ट आपण पाहू शकता. तिथे एक होर्डिंग आहे, स्क्वेअर लेगला आहे ते. निलेश दमेटे आमच्या बरोबर आहेत आणि आणखीन एक मोठं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. तिथे शैलेशचा पण फोटोग्राफ आहे अर्थात होर्डिंग वरती. धावसंख्या 65ला 4 आहे. 65 for 4. आणि त्या होर्डिंग वरती जर षटकार राजेशाही थाटामध्ये जर ठोकला गेला तर राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून पूर्ण टीमला मौज मजा एन्जॉय करण्याकरता 1 दिवस संधी असणार आहे. वा 65ला 4. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुढचा सामना मातोश्री 11 संघ. संग्राम पोकळे यांच्याकडे पारितोषिक येते. फिल्डिंग केलास तुला? फिल्डिंग काय झालं? 3 षटकार 3 चौकार मारले तर त्यांच्याकडून 1 ब्रश सँड. त्यांनी सांगितलं हे जरा थांब जरा. 65ला 4. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. श्री सर
रिवर्स काढायचा ए वर या साहिल सर ओपन आहे माग ए सुधे आत ये 65-4. स्वप्ने ग्रीप बघून ट्रक बघ खाली मार अरे की खायचा बॅटरी डॉट AI विकेट. प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खेळ वासला प्रीमियर लीग चारी बाजू अत्यंत महत्वाचा सामना. शैलेश आमच्याबरोबर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. स्वप्नीलचं हे षटक आहे. प्रसन्न शानदार बॅटिंग केली. 20 धावांची खेळी. आज या मॅच मध्ये दमदार बॅटिंग करत असताना आपण त्याला पाहिलं, परंतु विकेट आले. विकेटिंग महत्वाची आहे. मातोश्री 11 संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉईज आपण टॉस साठी सज्ज राहा. नितीन अल्लाट आणि चंद्रशेखर मोरे जे संघमालक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. चंद्रकांत कांबळे पारितोषिकांची खैरात होते. खडकवासला प्रीमियर लीग 2026 कमालीची यशस्वी ठरते आहे. प्रेक्षकांसाठी परभणी असणार आहे. जास्त वेळ घेऊ नका. 30 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे. जर 30 मिनिटामध्ये तुम्ही 6 षटकं पूर्ण नाही केली तर तुमचा एक खेळाडू अर्थात एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल. जर 35 मिनिटं घेतली तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून सर्कलमध्ये येतील. नरेंद्र आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. दमेष्टे साहेब आपलं स्वागत आहे. तर मैदानावरती अभूतपूर्व असा खेळ, प्रेक्षकांची गर्दी वाढले. अंतिम दिवस आहे. बॅटरी डॉट AI प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 पहिल्या पर्वाचा खेळ. स्वप्नील जोरीचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी अक्षयची. 4 फटका खेळला. डीपी षटक कबरला. यानंतर मोठा मॅच असेल मातोश्री 11 आणि त्याचबरोबर संविधान ग्रुप पुणे या दोन संघादरम्यान. आणि ज्याची प्रतीक्षा आपण गेले 2 दिवस सातत्यानं म्हणजे टेनिस क्रिकेट .in सुरू झालं ना लाईव्ह की लगेच आपण म्हणायचो उस्मान येणार आहे का, ओंकार येणार आहे का. तर मित्रांनो तुमच्यासाठी रायगडचा टायगर उस्मान दाखल झालेला आहे. पुढच्या मॅच मध्ये त्याचा खेळ पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी असणार आहे. जो गेंदबाजों को दिखाते आसमान वो खिलाड़ी है उस्मान. उस्मान पहुंच चुके हैं. उस्मान आपका स्वागत है. 65 for 5. सामना काही वेळ करता थांबलाय. अत्यंत महत्वाचा आहे. रनआउट साठी टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होत आहेत. स्पर्धेचे शिल्पकार अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर. शानदार आयोजन. सेकंड सेमीफायनल ऑफ द टूर्नामेंट. सचिन डोले प्रहार 11 वर्सेस DK कंस्ट्रक्शन एंड इंफ्रा. क्या डिसीजन होगा वो देखने वाली बात है. स्कोर 65 विकेट के नुकसान पर. छठा ओवर प्रगति पर है. अनुमानित स्कोर 75 दिखाई दे रहा है. आने वाली वो 4 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है और सबने जोरी गेंदबाजी करे. अक्षय की बात करें तो इनका खाता तो नहीं खुला. चंद्रकांत कांबले को मौका मिला है. सिंहगढ़ के खूबसूरत ग्राउंड पर बहुत ही शानदार आयोजन. नॉट आउट और शॉर्ट रन. 5 विकेट के नुकसान पर. छठा ओवर प्रगति पर है. स्वप्निल जोरी गेंदबाजी कर रहे हैं. क्रुशियल मुकाबला. अक्षय ऑन स्ट्राइक. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद. अजय आवले व्हाइट बार का इशारा कर रहे हैं. छठा ओवर है. 67 रन 5 विकेट के नुकसान पर. DK कंस्ट्रक्शन एंड इंफ्रा पहले बल्लेबाजी करते हैं. ध्रुव कालील टीम के ओनर हैं. सचिन डोले प्रहार 11 सचिन डोले सर टीम के ओनर हैं. और फिलहाल स्वप्निल जोरी का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. मातोश्री 11 टीम के कप्तान और संविधान ग्रुप पुणे पुलिस बॉयज कप्तान आपको हमारे साथ जुड़ना है. इनिंग ब्रेक में हो जाएगा टॉस.
ऑफ टाइम के काफी बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा। मिस्टर इस्सा से स्कोर में बढ़ोतरी। छठा ओवर प्रगति पर है और फिलहाल भोपू की आवाज सुन रहे हैं आप। 68 रन 5 विकेट के नुकसान पर 68 for 5। मिस्टर इस्रार है, नियंत्रण नहीं है, आंखों से दूर रखने की कोशिश फिलहाल स्वप्निल द्वारा। इंटेन अच्छा है लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है। 68 रन 5 विकेट के नुकसान पर। स्पार्क खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, पॉइंट पर गेंद को फिट किया जाएगा। रन आउट का मौका, शिकार्थ भाई आपके सामने है। विकेट गिरता हुआ, बहुत इंपॉर्टेंट विकेट। अक्षय बल्लेबाज स्ट्राइक के रन पर कौन जाएगा डकआउट की तरफ? स्ट्राइक के रन के बल्लेबाज चंद्रकांत बैक टू द पेबल इन बैटरी डॉट एआई विकेट। बहुत ही महत्वपूर्ण सफलता। प्रीमियर लीग स्वप्निल जोरी का ओवर है, इस ओवर में केवल 4 रन। शानदार गेंदबाजी की है स्लॉग ओवर में। ओपन आपला कुठे गेलता बैटरी डॉट एआई फिरायला प्रेजेंट करके प्रीमियर लीग का 2025-26 दर्शक काफी संख्या में मौजूद है। मातोश्री 11 टीम के कप्तान और सचिन करेक्शन संविधान ग्रुप पुणे पुलिस बॉयज टॉस के लिए आई है। पुरुषल मुकाबला है, इस बार बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी स्वप्निल जोरी द्वारा। पर आउट ऑफ द सब गेंदबाजी कर रहे हैं, गुड लेंथ पर गेंदबाजी कर रहे हैं या फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं। सही सोच आखिरी ओवर में गेंदबाज स्वप्निल जोरी की। बल्लेबाज राहुल के ऊपर दारोमदार, क्योंकि आपके पास अब ज्यादा गेंदें नहीं है, केवल 2 गेंदों का खिलाना बाकी है, 2 गेंदें शेष। रन रेट 12.18 का है, तो बढ़िया बल्लेबाजी रही है। 69 पर 6। ऑफ टाइम के बाहर गेंद सुंदर स्ट्राइक की तरफ गेंद को खेल दिया, वाइड यॉर्कर डाला गया था। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर राहुल द्वारा, दोनों रनों के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी। 71 रन 6 विकेट के नुकसान पर। फिलहाल ये इस पारी का बहुत ही महत्वपूर्ण अच्छा स्पेल स्वप्निल जोरी द्वारा। आखिरी गेंद शेष है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। 71 पर 6। राहुल 2 पर खेल रहे। अक्षय की बात करें तो इनका तो खाता नहीं खुला है। टेनिस क्रिकेट डॉट इन पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। बैटरी डॉट एआई प्रेजेंट खड़गपुर प्रीमियर लीग 2026 पहला संस्करण, आज ग्रैंड फिनाले। बल्लेबाज स्ट्राइकर पर राहुल। रिवर्स भी बाबा बगेन पॉइंट पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रखा है, ये कैच हो जाएगा। कोशिश तो बहुत बढ़िया की गई थी, 2 रन लेने का मौका, 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। 6 ओवर की कहानी 73 पर 6 और जीतने के लिए 74 रनों की जरूरत है। 74 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो तो आने वाला समय बताएगा। मातोश्री 11 संविधान ग्रुप पुणे आपण टॉस साठी यायचं आहे। जिंकण्या करता सचिन ढवळे प्रहार 11 ला 74 धावांची आवश्यकता आहे। आपण दुसरी इनिंग बघणार आहोत, एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर टॉस। मान्यवर आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, त्यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। आदरणीय जगन्नाथ शिंदे, महेश शिंदे यांचे पिताश्री आहेत, त्यांनाही विनंती आहे आपण या। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात व्यासपीठावरती, त्यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। बॅटरी डॉट एआय प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 चा क्रिकेटचा महासंग्राम, शानदार आयोजन। आदरणीय जगन्नाथ दादा शिंदे या स्पर्धेच्या कोर कमिटीमध्ये महेश शिंदे आपण म्हणतो त्यांचे पिताश्री दाखल झालेले आहेत। तर आता
ओपन अप अखिल भारतीय स्तरावरती दोन संघ, या दोन संघादरम्यान मोठी लढत, मोठं बॅटल. सचिन अमरदादा खेडेकर स्पोर्ट अशी मागणी केली होती, ती मागणी पूर्ण झालेली आहे. आणि स्पाईन बघा, सचिन दादांचं स्पाईन बघा. दुसऱ्या बाजूला उस्मान पण आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय घेणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. त्याचं कारण नाही, आता कालच सांगितलं मी की रनचेस होतात ते, आणि समोरची टीम पण चांगली, उस्मान पटेल असेल किंवा विशाल धारक असेल किंवा मला वाटतं चांगलेच एक प्लेअर आहे. सगळी टीम चांगली आहे आणि त्यांचे मॅनेजर डॉन त्यांनी टीम चांगलीच केली असेल नक्कीच, त्यामुळे मॅच चांगली होईल. बरोबर. या ठिकाणी सामना असेल 5 षटकांचा, त्यामुळे पॉवर प्ले अतिशय महत्वाचा आहे. विकेट घ्यायची जर झाली तर पहिल्यांदा कोणाची घ्या? निश्चितच उस्मान पटेल एवढे मोठे प्लेअर आहेत, त्यांच्याच विकेटला जाऊ आम्ही. तुम्हाला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. उस्मान, पॉवर प्ले मध्ये पॉवर लावायचे आणि 2 षटकं जर पॉवर प्लेची असतील तर किती धावा उभा राहील? सर आमची पहिली बॅटिंग आहे, आम्ही मिलिटरी बॅटिंग करूया. आम्ही हे विचार करू पहिला पॉवर प्लेचा 2 ओव्हरमध्ये आम्ही 25-30 रन कसे पण घेऊ नंतर 18 बॉल राहतील. 18 बॉलमध्ये पण आमच्याकडे 30-35 रन पण झाले, तर आम्ही 65-70 म्हणजे व्हेरी गुड स्कोर आहे. का बॉलिंग फार चांगली आहे आमची, पण का 3 मॅच आम्ही ते पहिली बॉलिंगवरच आम्ही जिंकलो. तो आमचा प्रयत्न हेच राहणार का आम्ही 60 कसे प्लस करूया. मॅचची प्लॅनिंग झाली, मैदानातला सामना सुरू होतो. एक असा प्रश्न आहे, बॅट्समन असतात 10-15 वर्ष खेळत असतात, बॉलर असतात 10-15 वर्ष खेळत असतात, पण एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारतोय. एखादा बॅट्समन, एखादा बॉलर जेव्हा आउट ऑफ फॉर्म जातो त्यावेळेला त्या बॅट्समनचे फिलिंग काय असतात, त्या बॉलरचे फिलिंग काय असतात, ते मला या ठिकाणी प्रेक्षकांसमवेत ऐकायला आवडेल. सर मी ते एकच बोलेन, आउट ऑफ द मी पण 2-3 वर्ष आउट ऑफ फॉर्म होतो, असं सगळ्यांकडे येतात, बॅक पॅच येतो, सगळं येतो. लेकिन त्या स्थितीमध्ये माणसाने मी एकच बोलेन, खेळतो नाही सोडायला पाहिजे. फक्त आपला बॅटिंगवाली आपला जो बॉलिंग स्टँड आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. दुसरा काय नाही सर, कमबॅक होतो थोडं मागे पुढे, लेकिन होणार कमबॅक. हे माझं पण खरी गोष्ट आहे का मी माझ्या स्वतःवर आज बोला का 3 वर्षानंतर यावर्षी मला खूप छान, मला असं वाटतं मी बॅटिंग चांगली झाली. कमबॅक केलंय तुम्ही, कारण आता तुम्हाला सूर सापडलाय. जेव्हा उस्मानला सूर सापडतो तो नक्कीच धूर काढतो. सामना अतिशय महत्वाचा आहे. अर्थात मातुरी संघाने जिंकला, टॉस प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर संविधानला या मॅच मध्ये करायची आहे बॅटिंग. टेनिसक्रिकेट.in वरती आपण दुसरी इनिंग देखील पाहतोय. निश्चितच आमच्या बरोबर जॉईन राहा. महत्वाचा सामना आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा खडक लीग 2025-26 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. श्रेष्ठ स्कोरर. महत्वाचा सामना. शैलेश या ठिकाणी मायक्रोफोनवरती जॉईन होतात. अतिशय महत्वाचा सामना असेल आणि आता जिंकण्याकरता आव्हान देखील मोठं ठेवलं गेलेलं आहे. एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. शैलेश, सेमीफायनल क्रमांक 2 मैदानावरती सचिन ढवळे, प्रहार 11, DK कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा या 2 संघादरम्यान महत्वाचा सामना. लढत प्रतीक्षेची असणार. नक्कीच इथे आपण पाहतोय दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होतीये आणि दुसऱ्या डावाची सुरुवात शुभम शेळके गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. शुभम शेळके यांना आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक, तर स्ट्राईकला आपण पाहतोय श्रीकांत खुणे. पहिलाच बॉल निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नसेल. कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग साठी इथे पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. थोडासा क्लोज कॉल वाटतोय आणि त्याचमुळे मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर शुभम शेळके इथे ओव्हर स्टेपिंग करतायत की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. टायमर सेट आहे. यानंतर देखील म्हणजे ही सेमीफायनल संपल्यानंतर ऑल इंडिया ओपन गटातील नामवंत 4 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जो पंचांचा कॉल होता तो अगदी योग्य होता, परंतु तिसऱ्या पंचांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून इथे हा निर्णय अगदी योग्य पद्धतीने कळवलाय. पुढचा बॉल शुभम यांचा. इथे देखील फुल टॉस, परंतु फुल टॉस वरती मनावत असा प्रहार करता आला नाही. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने सुरुवात. शुभारंभ तर झालाय. 73 धावेंचा
74 धावांचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात झाली आहे. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईकला अजय पुराणिक. या खडकवासला प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ दी सिरीजच्या रेंज मध्ये जर आपण बघितलं ना तर हे दोन्ही बॅटर आहेत, परंतु जो सर्वोत्तम खेळ करणार आहे कधी जागा बदलायला वेळ लागत नाही. साईड स्क्रीनच्या इथले सगळे बाजूला व्हा, समोर जे आहेत ते सगळे इकडे या. सूरज इकडे घेऊन ये सगळ्यांना. पुढचा बॉल इथे देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचं काम इथे केलं जात आहे. सिंगल इथे प्राप्त होईल की नाही, इथे मात्र धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न इथे फसतोय. चेंडू मात्र इथे निर्धाव. चांगली गोलंदाजी शुभम शेळके यांची. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने उचलून मारलाय. जाणून बुजून खेळलेला हा फटका टिपिकल पॉवर प्लेचा हा येतोय अजय पुराणिक यांच्या बॅट मधून. पहिला चौकार. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला मात्र इथे हुलकावणी देत अजय पुराणिक यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक शेवटच्या 2 चेंडूंवरती आलेले हे 2 चौकार 4 धाब्यांसाठी. यांची टीम देखील इथे आलेली आहे. मॅम आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन यश बेलदरे तर स्ट्राईकला श्रीकांत खुणे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. दोन्ही बाजूने कॅप्टनच आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं असेल तर यश बेलदरे तर स्ट्राईकला श्रीकांत खुणे. पुढचा बॉल इथे देखील आखूट टप्प्याचा बॉल खेचून मारलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार येतोय खनखनीत दणदणीत चौकार 4 धाब्यांसाठी. अरे निम्मे विकेट मध्ये टाकतोय येडे. 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वरती श्रीकांत खुणे यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे. थोडासा व्यत्यय गोलंदाजाला येतोय बॉलिंग क्रीज वरती, त्यामुळे पंच कळवतील इट्स अ डेड बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे उचलून खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बरोबर चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत श्रीकांत खुणे यांच्या बॅट मधून हा आलेला देखना चौकार. यश फिल्डिंग लावली तशी बॉलिंग टाक ना मित्रा. तू मागाचं एक नाम टाकतोय, एक समोर बॅटी पुढे टाकतोय. वसला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वसला प्रीमियर लीग. आणि ज्याप्रमाणे संगीत वाजवलं जात आहे ना की चारी बाजूला, खऱ्या अर्थाने या संपूर्ण पंचकृषीमध्ये या स्पर्धेची चर्चा. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देखील ही स्पर्धा सर्वात अग्रस्थानी जाण्याची ही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं सर्व खेळाडू, स्थानिक खेळाडू, त्याचबरोबर आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू देखील मनमुराद आनंद या स्पर्धेमध्ये घेत आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा भरकटला जाईल. पंच कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. ज्या गोलंदाजाने, ज्या संघनायकाने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केली, मग ती बॅटिंग असू द्या अथवा गोलंदाजी असू द्या, सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तो कुठेतरी आज इथे अयशस्वी ठरतोय. बॅटिंग मध्ये देखील लेग बिफोर द विकेटचे शिकार सुरुवातीलाच झाले आणि गोलंदाजीमध्ये देखील 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. खर्च इथे आटोक्यात आणला पाहिजे. बॅलन्स आहे म्हणून उधळण करून चालणार नाही, थोडासा आटोक्यामध्ये आणला पाहिजे.
पुढचा बॉल यश यांचा. इथे देखील समोरच्या दिशेने स्टेट बॅटेड, अगदी आपण पाहतोय साइड स्क्रीनच्या दिशेने बॉल निघालाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा येईल तिसरा चौकार. धन्यवाद. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी इथे पारितोषिक आहे. 4 चौकार जर लागोपाठचे खेळण्यात आले तर 4 जणांसाठी फॅमिली स्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्या माध्यमातून दिला जाईल. 3 तर आलेत, चौथा येईल का? श्रीकांत कुणे इथे स्ट्राईकला सज्ज आहे. इथे देखील अप्पर कट आणि हा चौथा येतोय. श्रीकांत कुणे बॅक टू बॅक 4 चेंडूंवरती 4 चौकार. धन्यवाद. यानंतर होणारे जे खुल्या गटातील मॅचेस आहेत ना, त्या दोन्ही सेमीफायनल या 5-5 षटकांच्याच होणार आहेत असा आयोजन कमिटीने निर्णय घेतलेला आहे. जो फायनल असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. 40 प्लसची लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्पर कट, झटपट पटापट बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 5वा. 5 चेंडूंमध्ये 5 चौकार. धन्यवाद. हे बघा, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या गाड्या लावलेल्या आहेत ना, त्या लगेच काढून घ्या. रस्त्यावरती गाड्या लावू नका. पार्किंग आहे, पार्किंग मध्ये लावा. 6वा जर चौकार मारला तर संपूर्ण टीमला 1 दिवसाचा स्टे. 5 मारलेत, 6वा येईल का? 6वा षटकार राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून दिला जाईल. संपूर्ण टीमला हे पारितोषिक देण्याची संधी श्रीकांत कुणे यांच्या हातामध्ये आहे. काय होईल? 5 मध्ये 5 आले. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 22 आल्यात. 5 चौकार 2 अवांतर. शेवटचा चेंडू या षटकातील 6वा चौकार अख्ख्या टीमला राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून 1 डे स्टे. वाजवा गाणं. फ्रंट फूटचे इथे चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम श्रीकांत कुणे यांच्या नावावरती नोंदवला जातोय. जितक्या दिल्या ना त्याच्या डबल इथे बनवण्याचा प्रयत्न श्रीकांत कुणे यांचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा हा सुपरस्टार खेळाडू. हा, आणि त्याचबरोबर श्रीकांत कुणे 6 बॉलवरती 6 जे चौकार आले ना, त्याबद्दल राजेशाही गोल्डन रिसॉर्टचे सर्वा निलेश धमिष्टे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज पण दिलं जाईल वरच्या खर्चासाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु षटकाची समाप्ती तब्बल 26 धावेंचं भलं मोठं पॅकेज यश बेलदरे यांच्या नावावरती नोंदवलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंमध्ये 39 धावा. मॅच संपलेली नाहीये. 24 बॉल मध्ये 39 धावींची गरज आहे. एका बाजूने संपूर्ण टीमला राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून एक पारितोषिक आहे, पण प्रतिस्पर्धी संघ यश बेलदरे ही जर मॅच जिंकून दिली आणि त्यानंतरची जरी मॅच जिंकली, मेगा फायनल जर मारली, तर कॅप्टन साठी थायलंड ट्रिप आहे. स्वस्तामध्ये खेळत नाही आम्ही, सर्व महागडं काम करतो. संघ मालक यांच्याकडून कॅप्टनला थायलंड ट्रिप आहे. एकट्यालाच आहे, एकट्यालाच आहे. बघूया षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग वरती सिद्धार्थ बांदल, हाफिज टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार. पुढचा बॉल, पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, गती कुठेतरी कमी केली आणि चेंडू निर्धाव आहे.
पॉवर प्ले मध्ये धावा नेहमीच येताना आपण बघतो. एकदा क्षेत्ररक्षक दूरवरती गेले ना की त्या गॅप्स मिळत नाही, ते फटके खेळता येत नाहीत आणि त्यामुळे कधी कधी चेंडू निर्धावही जातो आणि तोच पहिला चेंडू इथे निर्धाव गेलाय. ही मॅच संपल्यानंतर ऑल इंडियाच्या दोन्ही टीम संविधान पुणे पोलीस 11 आपण सज्ज राहायचंय आणि मातोश्री 11 आपणही सज्ज राहायचंय. इथे देखील आडव्या बॅटचा वापर बॉलला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे लांबवरचा षटकार. ए चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला आजा शेवटपर्यंत आजा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 41. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचललाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला धन्यवाद. एक अजून एक पारितोषिक येत आहे सचिन ढवळे प्रहार 11 या संघासाठी. जर या टीमने मेगा फायनल मारली तर संपूर्ण टीमचा जाण्या येण्याचा खाण्यापिण्याचा खर्च राजेशाहीचे सर्वा निलेश धमिष्टे हे करतील. अजून काय पाहिजे. पुन्हा एकदा पूल तर केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा गुलही केलाय. बॅक टू बॅक इथे मात्र फटकेबाजी अजय पुराणिक यांच्या बॅटमधून येईल चौकार 4 धाव्यांसाठी. षटकार षटकार चौकार. आज अजय पुराणिक यांनी ठरवलंय खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, मारेल तर चौकार षटकारच. आता इथे स्वस्तामध्ये नाही, सर्व महागडा खेळ इथे होणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा निर्धाव चेंडूची सांगता. ठीक आहे, ठीक आहे. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 51 धावा झाल्यात. जो गोलंदाज इथे निर्धाव षटक हाताळेल ना त्या गोलंदाजासाठी देखील पारितोषिक आहे. 4 जणांसाठी फ्री स्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्ट आज फक्त द्यायला आलेत. तुम्ही घ्यायचं काम करा. इथे देखील सुरेखरित्या इथे चेंडू हाताळला. बॅटची एज लागली परंतु यष्टांच्या मागे मात्र झेल होऊ शकला नाही. चांगला प्रयत्न केला गेला. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 52 विदाउट लॉस सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची. 3 षटकानंतर 52 धावा झाल्यात. आज फक्त मान्यवर खेळाडूंना देण्यासाठी आलेत कारण ही सर्व खेळाडू या स्थानिक गटातील आहेत, खडकवासला भागातील आहेत आणि प्रत्येक खेळाडूला इथे नामी संधी आहे पारितोषिक पटकावण्याची, पारितोषिक मिळवण्याची आणि त्यासाठीच मान्यवरांची देखील मोठी गर्दी आज व्यासपीठावरती होतीये. भूतो न भविष्य असं नियोजन आयोजन इथून पुढच्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की नाही, परंतु आज मात्र प्रेक्षकांनी देखील मोठी दाद या स्पर्धेदरम्यान दिली आहे. त्याबद्दल प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार आहेत. प्रेक्षकांना देखील संधी आहे. एका हातात जेल घ्या. रोख रक्कम 251 रुपये इथे दिले जाईल. बाहेरच्या गेटजवळ गाड्या लावल्यात ना त्या काढून घ्या बरं का. एखादा जेसीबी येईल आणि जेसीबीचं नुकसान होईल, त्यामुळे आपापल्या गाड्या काढून घ्या. पॉवर प्ले, पॉवर प्ले संपलेला आहे. स्कोर ना 52 सुरुवातीलाच सांगितलं. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्ग वरती चंद्रकांत. पहिलाच बॉल हो इथे फुल टॉस होता परंतु फार लांबवरती मारण्याच्या प्रयत्नामध्ये संपर्क झाला नाही. 17 चेंडूंमध्ये 22 धावेंची गरज आहे. 17 चेंडूंमध्ये 22 धावेंची गरज आहे. 17 बॉल 22. सामना होता कुठे नाही आलाय कुठे. या दोन्ही बॅटरने कमालीची बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. सिद्धार्थ तिथे तैनात. सिंगलने एका धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53. 16 चेंडू आणि 21 धावेंची गरज. दोन्ही जे कॅन्डिडेट आपण मैदानामध्ये पाहतोय ना ते मॅन ऑफ दी सिरीजच्या रेंज मध्ये आहेत. रेंज मधून बाहेर कोणी जायला तयार नाही. इकडून चौकारबाजी आहे तर तिकडून षटकारबाजी आहे. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे श्रीकांत खुणे आणि अजय पुराणिक यांनी.
पुढचा बॉल, पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट आहे. आता सामना आटोक्यामध्ये आहे. इथे गडबड करून चालणार नाही. येस नोचा कॉल होता, सरते शेवटी नकार, आणि त्या दरम्यान चेंडू मात्र निर्धाव. 2 बॉल चांगले टाक रे शाबाश. धावसंख्या इथे 54 धावा झाल्यात. विदाऊट लॉस आहे. फार मोठी भागीदारी आहे. 54 धावा झाल्यात. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा. इथे देखील गती परिवर्तन, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. मिस्टर एक्स्ट्राज इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55, 55, 55 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा या संघाला काहीतरी वेगळं करावं लागेल. असे खांदे पाडून चालणार नाही. तुम्हाला कमबॅक करण्यासाठी तो जोश, ती विकेट घेण्याची संधी निर्माण करावी लागेल. संधी अजूनही आहे, वेळ गेलेली नाहीये, उपयोग करून घ्या. पुढचा बॉल, संधी मिळतेय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बोला तो बोला, पहिल्या विकेटचं पतन. अजय पुराणी बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्या आवाजात ताकद आहे. कॉमेंटेटरचं तेच काम असतं. त्यांच्या आवाजामध्ये हीच ताकद असते. सामना नक्की काय चालला आणि काय करायला पाहिजे या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं असतं. केलं, विकेट मिळाली. आता पुन्हा एकदा तो जोश पाहायला मिळेल का? नवीन बॅटर येत आहेत मैदानामध्ये. या स्पर्धेतील जे 2 ते 3 आयकॉन आपण बघितले ना, जे यशस्वी ठरले, त्यामधील टॉप क्लास अमित तांबे इथे बॅटिंग साठी येत आहे. अजय बाद झालाय, अमित आलाय. एच्या बदली ए आलाय. अमित तांबे, श्रीकांत खुणे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चंद्रकांत यांना मिळालेले यश. 55 वरती पहिला बॅटर बाद झालाय, अजय पुराणी. पुढचा बॉल अमित तांबे यांच्यासाठी. मिस्टर 360. पहिलाच बॉल आल्या आल्या टोलवलाय. एक टप्पा घेत काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या पलीकडे येईल चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी. धन्यवाद. मिस्टर 360 पिंपरी चिंचवडचा हार्दिक पांड्या म्हणून देखील ओळखलं जातं. फिटनेस मध्ये ती कलात्मकता, त्या बॅटिंग मधलं कौशल्य पाहायला मिळतंय. आल्या आल्या सेट ऑन फायर. धावसंख्या 59. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. थोडीशी गडबड होती, परंतु वेळेस नकार. चेंडू निर्धाव. डॉट. यशस्वी षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. शेवटच्या 12 बॉल मध्ये 15 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये, सहजासहजी संपणारही नाहीये. 12 बॉल मध्ये 15 करायच्या आहेत. बनवल्या जातील की रोखल्या जातील. सचिन ढवळे प्रहार 11 संघाकडून पाण्याची व्यवस्था खेळाडूंसाठी केली जाते. पाण्याबरोबर डेट टॉनिक मैदानामध्ये आलाय. डीके कन्स्ट्रक्शन या टीमने जर ही मॅच जिंकून दिली तर राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून संपूर्ण टीमला 1 दिवसाचा स्टे, सर्व काही त्यांच्या माध्यमातून फ्री 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 देण्यात येईल. चार षटकं संपले आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोमहर्षकता प्रत्येक वेळेसच काहीशी कलाटणी, कधी बॅटर तर कधी गोलंदाज. आता जे काही अवलंबून आहे ना ते या षटकावरती आहे. सिद्धार्थ बांदल इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 5वं षटक. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. डॉट. एक निर्धाव चेंडू. डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा संघाच्या बाजूने इथे कुठेतरी सामना झुकवण्याचा प्रयत्न करेल.
प्रत्येक चेंडूवरती धाव अथवा मोठा फटका सचिन ढवळे प्रहार 11 या संघाच्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न करेल. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची एज आणि फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन मध्ये सुरेखरित्या टिपलेला झेल. कहाणी में ट्विस्ट. श्रीकांत कुणे जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 battery.ai विकेटचं पतन. धाव हाताळला ना तर निलेश धमिष्टे यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल निर्धाव षटकासाठी. सिद्धांत यांची अप्रतिम अशी गोलंदाजी विकेट तर इथे प्राप्त केली आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे याच मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा खडकवासला आणि त्याचबरोबरीने येथील भागातील खेळाडूंसाठी त्यांचं नियोजन आयोजन नेहमीच आपण बघितलेलं आहे. हे क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व रोहनदादा करंजकर यांचं देखील शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतात सुधीर. पहिलाच बॉल अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 60 धावा. अजूनही विजयासाठी 9 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. 9 बॉल 14 9 चेंडूंमध्ये 14 धावा. अमित तांबे अजूनही मैदानामध्ये आहे. त्याचबरोबरीने सुधीर आले. दोन्ही बॅटर तितकेच मातब्बर आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. तो फटका खेळला जाईल का? साठ धावा आतापर्यंत आल्यात. अजूनही 13 धावा करायच्यात. 9 चेंडू आणि 13 9-13. इथे देखील विकेट केलाय क्षेत्ररक्षक. इथे बनून राहील प्रेक्षक. अमित तांबे यांच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. एका हातात पकडलाय का कॅच? इकडे या तुम्ही लगेच. इकडे या इकडे. 250 रुपये कॅश आहेत. या लवकर पळत या. पुढच्या 10 मिनिटांमध्ये जर आला नाही तर पारितोषिक मिळणार नाही. पळत या. आज फक्त पैसे वाटले जातील. तुम्ही घ्यायचं काम करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न यस नो आणि त्यामध्ये सुधीर. क्रिकेट मधली आत्महत्या. गरज नसताना केलेली धावपळ आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. तिकडं त्यांच्या हाताने द्या. तिकडे व्यासपीठावरती द्या. इकडे अजिबात पैशाचा व्यवहार चालत नाही. तिकडेच द्यायचं. तुम्ही पुकारलाय तुम्हीच द्यायचे. इथे कोणाकडेही पैसे द्यायचे नाहीत. खेळाडूला मिळाले नाहीत तर ते मान्यवर जबाबदार राहतील. इथे कोणी जबाबदार राहणार नाही. हा चला. तुमच्या जोडी आहे का? जोडी आहे का? तरी पण कपल स्टे. जोडी नसेल तरी आता जर परत एकदा पकडला ना तर 2000 रुपयात लक्षात असू द्या. आणि डबल कपल स्टे. चला नवीन बॅटर मैदानामध्ये सुदर्शन केदार. इथे मात्र जोरदार अपील परंतु ती अपील फेटाळून दिली जाते. जोरदार अपील होती ती अपील फेटाळून दिली जाते. कसं अपील तर करण्यात आलं परंतु 1/2 स्वरूपाची एक धाव तर मिळते आहे. मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांचा कॉल रिव्ह्यूचा वापर इथे केला जाईल आणि स्वाभाविक आहे. ना इथे रिव्ह्यूचा वापर आहे. धाव आहे की नाही विकेट आहे की नाही त्याच्यानंतर तुम्हाला स्कोर सांगितला जाईल. जर ही धाव जर योग्य आली तर 6 चेंडूंमध्ये 6 धावा येतील. रन बॉल इक्वेशन येईल. हा हा चला इथे
बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय, म्हणजे बॅटरच्या खात्यामध्ये. धावसंख्या 68 आहे. 6 बॉलमध्ये 6 धावींची गरज आहे. 74 जिंकायला आहेत, 68 झाले. सचिन ढवळे सर आहेत, त्यांच्याकडे गणिताचं तुम्ही किती विचार न करा, बरोबर उत्तर देतील. गणितज्ञ आहेत, फार हुशार आहेत. कित्येक खेळाडूंना घडवलंय त्यांनी. मी खेळाडूच सांगेल, कारण मैदानामध्ये विद्यार्थ्यांना घडवलंय. कित्येक IPS ऑफिसर, कित्येक पोलीस, कित्येक आपण बघितलं तर कलेक्टर त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांचं गणित चांगलं आहे आमच्यापेक्षा. 6 चेंडू आणि 6 धावींची गरज. हिरो नक्की कोण बनणार? चंद्रकांत इथे गोलंदाजी मार्ग वरती आहेत. 6 चेंडू आणि 6 धावींची गरज आहे. 6 बॉल 6. काय मॅच चालली आहे पहा. एक चांगला बॉल टाक विकेटवाला. आणि मॅच फिनिश. अमित तांबे यांच्या बॅट मधून MS धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश करून टाकली आहे. सचिन ढवळे प्रहार 11 मेगा फायनल मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ आहे. तर चला, वेल प्लेड, वेल डन. विजेत्या संघाचं अभिनंदन. जर जो संघ पराभूत झाला त्यांना मात्र 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. चला, संविधान क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये मातोश्री 11. चला, लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळ अजिबात लावायचा नाहीये. प्रेझेंटेशन मध्ये आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत. हा, ऐका, कुठल्याही बॅटरने आतापासून इथे पुढे लक्षात ठेवा, कुठल्याही बॅटरने जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार मारला तर त्या बॅटरला 1000 आणि कॉमेंट्रीसाठी मी आणि प्रशांत आदवडे त्या दोघांनाही 1000 मिळणार आहेत. त्यामुळे इकडे तिकडे मारूच नका, डायरेक्ट कॉमेंट्री. यश DJ, हा, निलेश धमिष्टे यांच्याकडून आहे, हे सांगायचं राहिलंच. चला, फिल्डिंग लावून घ्या मातोश्री 11. अजिबात वेळ लावू नका. आणि मॅन ऑफ द मॅच आयकॉन खेळाडू सचिन ढवळे प्रहार 11 संघाचे अमित तांबे ठरतील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. DJ जरा 1-2 मिनिटं. महत्वाची सूचना 4 ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडूंसाठी आहे. जे आयोजकांकडून टी-शर्ट देण्यात आले तेच परिधान करायचे. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. वेगळा टी-शर्टचा खेळाडू आतमध्ये चालणार नाही. जर नसेल टी-शर्ट तर खेळाडू कमी करून तुम्हाला मैदानामध्ये जावं लागेल. ती पेनल्टी नसेल, खेळाडूच कमी असेल. यश DJ बजाव. हा, लक्षात ठेवा, बॉल कुठेही येऊ द्या, कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेका तरी 1000 रुपये कॉमेंट्रीला आहे. निलेश धमिष्टे. या ओमकार शिंदे या आणि रोहन करंजकर या. चौघांच्याही शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करतोय. हा, 6 चौकार. श्रीकांत कुणे आपण पण या. आणि अमित तांबे लगेच या पळत. अमित तांबे आलाय. श्रीकांत कुणे या, तुमचे 1000 आहेत. आणि फायनल जर जिंकली तर टीमला सांगितलेलं आहे काय काय मिळणार आहे ते. जाण्या येण्याचा खर्च सगळा फ्री मिळणार आहे. तुर्तास निलेश धमिष्टे यांच्या राजेशाही गोल्डन रिसॉर्ट याकडून टीमला संपूर्ण 1 दिवसाचा स्टे मिळालेला आहे. चला, मॅन ऑफ द मॅच 4 मान्यवर आले का? या लगेच, चला या.